हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल. जसं की जे की आपली किसीपीटी कहाणी आहे, जसं आपण डेली व्हिडिओमध्ये म्हणत असतो, वेलकम बॅक टू तुमचं भरपूर या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी चॅनलवर तुम्ही आलेले आहे आणि इथं तुम्हाला पूर्णतः मोफत सिलेबस शिकायला भेटणार. ठीक आहे, तर कशासाठी? तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं केलं पाहिजे, काहीतरी जीवनामध्ये काहीतरी तुम्ही मोठे झाले पाहिजे. त्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट 10th पार्ट 2 जो की बायोलॉजी रिलेटेड आहे, त्यानंतर 11th 12th बायोलॉजीचा ऑल टोटल सिलेबस मी या प्लॅटफॉर्मवर शिकवत असतो किंवा टीच करत असतो. क्लिअर? आणि बेसिकली काय की माध्यम जे माझं एक्सप्लेनेशनचं आहे ते आहे मराठी. तर त्यासाठी महाराष्ट्र स्टेट बोर्डमधून जर असाल आणि तुम्ही जर या चॅनलला व्हिजिट केले असेल तर तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी आणि इट्स मी आहे अविनाश इंगडे, जे की डेली बेसिसवर मी सांगत असतो. इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे की आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे एक नवीन चॅप्टर, ज्या चॅप्टरचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ठीक आहे, की जो की 10चा 6 नंबरचा चॅप्टर आहे. कोणता नंबरचा आहे तुमचा? 6 नंबरचा चॅप्टर आहे, जो की आज आपण काय करणार आहे, स्टार्ट करणार आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ठीक आहे, एकदम बेसिक लेवलवर करणार आपण. जे की तुमच्या अडचणी आहेत, जे ना बेसिकली याच्या पहिले कधी या गोष्टी तुमच्या रिलेटमध्ये आल्या नाही, ड्यू टू भरपूर काही कारण आहे, जसं की कोविड वगैरे असेल, तर त्या कारणानं तर आपण एकदम बेसिक लेवलवर पाहणार आहे काय गोष्टी आहेत. बघा, ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय, सगळ्यात पहिले हे डिस्कशन करू आपण. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करणे. क्लिअर? कशाचं वर्गीकरण आहे आपल्याला? ॲनिमलचं वर्गीकरण करणं आहे. जे प्राणी आहे, जे की इन्क्लुडिंग आपण पण आहोत त्याच्यामध्ये, ह्युमन पण, त्याच्यामध्ये आपल्याला काय करणं आहे, क्लासिफिकेशन करणं आहे, वर्गीकरण करणं आहे. याला आपण काय म्हणतो, ॲनिमल क्लासिफिकेशन असे म्हणतात. ठीक आहे, तर क्लासिफिकेशनची आपल्याला जरूरत का पडली, वर्गीकरण करण्याची जरूरत का पडली, या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये डिस्कस करणं आहे. तर आपण पाहू क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण करणे. तर वर्गीकरण म्हणजे नेमकं काय की आपण इथं मी जनरली एक डाटा दिलेला आहे. पहिले आपण हे घेऊन घेऊ की अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडी ऑफ अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन स्पेसिस करणार आहे. आपण पुन्हा बी ते गोष्टी आपण अंडरलाईन करून सांगणार, फक्त एक एक्झाम्पल्सही सांगतो तुम्हाला की 7 मिलियन स्पेसिस अकॉर्डिंग टू जे रिसेंट स्टडी आहे, ते स्टडी आपल्याला काय सांगते की 7 मिलियन स्पेसिस आपल्या अर्थवर प्रेझेंट आहे. तर 7 मिलियन म्हणजे 70 लाख जे स्पेसिस आपल्याकडे अवेलेबल्स आहे. तो ऑब्वियसली गोष्ट आहे की याला स्टडी करणं पॉसिबल नाही आहे. एवढ्या मोठ्या स्पेसिस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय करू शकत नाही, स्टडी करू शकत नाही. तर बेसिकली तुमचं पुस्तक तर हे सांगते की एवढ्या मोठ्या स्पेसिस इम्पॉसिबल आहे तुम्हाला वाचणं, स्टडी करणं. क्लिअर गोष्ट आहे की आपलं लाईफ स्पॅन किती आहे, म्हणजे 7 मिलियन स्पेसिस आपण स्टडी करू शकत नाही. तर त्याच्यासाठी जे की एक नॉर्मल मेथड, बेसिकली एक इफेक्टिव्ह मेथड आपण जे डेव्हलपमेंट केली, त्या मेथडचं नाव आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. आता सर तुम्ही म्हणसान की ॲनिमल क्लासिफिकेशन तर हे तर चॅप्टरचं नाव आहे, तुम्ही मेथड कशा पद्धतीने म्हणत आहे? तर एक मेथड पण आहे. बघा, मी तुम्हाला एक समजून सांगतो की बेसिकली क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं काम करते. आता क्लासिफिकेशन कॅरेक्टरच्या बेसिसवर काम करते. कशाच्या बेसिसवर? तुमच्या कॅरेक्टरच्या बेसिसवर. जे की तुमचे कॅरेक्टर आहे या बेसिसवर जे की तुमचं क्लासिफिकेशनची मेथड आहे, कोणती आहे तुमची? क्लासिफिकेशन. ठीक आहे, क्लासिफिकेशनची जी मेथड आहे हे मेथड काम करते. आता कॅरेक्टर आणि क्लासिफिकेशनचं काय रिलेशन आहे पाहून घेऊ आपण. एखादी स्पेसिस आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे, मी 2 स्पेसिस, एक डिफरंट स्पेसिस घेऊ आपण 2. मी जर तुम्हाला एक कल्पना करायला सांगितलं की एक तुम्हाला एक पहेली दिली, पहेली म्हणतो आपण मराठीत काय म्हणतात, ठीक आहे, पहेली दिली फॉर एक्झाम्पल की एखादा असा आहे ज्याच्याकडे चोच प्रेझेंट आहे आणि त्याच्याकडे 2 पंख प्रेझेंट आहे. ओळखा बाबा ते कोण आहे. आणि तुम्हाला जर 2च पर्याय दिले, मी जर म्हटलं 2 पर्याय दिले, नंबर 1 एक बर्ड्स आहे आणि काय तुमचा एलिफंट आहे, तर तुम्ही एखादा छोटा पण बेसिकली लहान लेकर पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन देईन की सर ते काय आहे, बर्ड्स आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की बर्डचे कॅरेक्टरिस्टिक काय असतात, त्याच्याकडे विंग प्रेझेंट राहतात, पंख प्रेझेंट राहतात आणि त्याच्याकडे बिक म्हणजे चोच प्रेझेंट राहते. क्लिअर? अनदर एक प्रश्न मी जर तुम्हाला विचारला की त्याच्याकडे एखादा असा ॲनिमल आहे ज्याच्याकडे सूंड प्रेझेंट आहे, ठीक आहे, मराठीमध्येच घेऊन घ्या, सूंड प्रेझेंट आहे, ज्याच्याकडे छोटीशी शेपटी आहे आणि त्याला 4 पाय आहे, आणि मी जर म्हटलं तो एक बर्ड्स आहे का एलिफंट आहे, तर तुम्ही डायरेक्टली म्हणसाल की तो काय, तो एलिफंट आहे. तर मग बेसिकली तुम्ही तुमच्या ब्रेनमध्ये एक वर्गीकरण केलं, क्लासिफिकेशन हे फिक्स झालेलं आहे. क्लासिफिकेशन अलग लक्षात. मग हे जे आहे तुम्ही काय कॅरेक्टर म्हणजे काय कन्सिडर केलं, तर आपण कॅरेक्टर कन्सिडर केलं. जे विशेषता राहतात, जे कॅरेक्टर राहतात ते आपण कन्सिडर केले की जो 2 विंग्स जर ज्याच्याकडे प्रेझेंट आहे तो नेहमी पक्षी आहे, बर्ड्स आहे. क्लिअर? ज्याच्याकडे सूंड प्रेझेंट आहे तो नेहमी एलिफंट असू शकतो. क्लिअर? तर मग हे जे मेथड आहे, हे मेथड काय करते की मोठमोठ्या याच्यामध्ये ग्रुप्स डिवाइड करते, ज्या मेथडला आपण क्लासिफिकेशन म्हणतो. तुम्ही केलं काय, क्लासिफिकेशन. तुम्ही सगळे बर्ड लक्षात ठेवू शकता का? नाही. तुम्हाला माहित आहे की तुम्ही पूर्ण आयुष्यामध्ये जे बर्डचे स्पीसीज आहेत ते डिस्कवर बी करू शकत नाही, बेसिकली म्हणू शकतो की स्टडी करू शकत नाही. बट तुम्हाला जर एखादा बर्ड तुमच्या समोर आला जो की भरपूर मोठा बर्ड्स आहे, जो उडत तुमच्या इथं
बघितला आला तर तुम्ही म्हणसान की हा एक बर्ड्स आहे, अलग लक्षात येईपर्यंत म्हणजे जनरल तुम्ही त्याला आयडेंटिफाय करू शकता. मग एवढ्या मोठ्या स्पेसिसली तुम्ही आयडेंटिफाय कोणत्या बेसिसवर करत आहे तर ते बेसिस आहे तुमचं क्लासिफिकेशन. क्लिअर. तर हेच क्लासिफिकेशन आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे. तर क्लिअर झाला असेल कॉन्सेप्ट. आता पाहू सगळ्यात पहिले आपण डेफिनेशन पाहू क्लासिफिकेशनची काय आहे. तर बघा काय डेफिनेशन दिलेली आहे की क्लासिफिकेशन इज द ग्रुप अँड सब ग्रुप्स. बेसिकली त्याच्यामध्ये ग्रुप्स अँड सब ग्रुप्स पाळणार आहे आपण. काय पाळणार आहे? ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ऑफ ॲनिमल्स. बघा कशाचे पाळणार आहे आपण? ग्रुप्स पाळणार आहे. कशाचे? तुमचे ॲनिमलचे. ग्रुप्स अँड सब ग्रुप्स ॲनिमल आर फॉर्म इन द डिपेंडिंग अपॉन. कशाच्या भरोशावर? डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटीज अँड डिसिमिलॅरिटीज. त्या ॲनिमल्समध्ये काय सिमिलॅरिटीज आहे, सिमिलॅरिटी असेल तर तुम्ही सेम ग्रुपमध्ये त्याला डिवाइड करा आणि डिसिमिलॅरिटी असेल तर अनदर ग्रुप तयार करा. ठीक आहे. तर क्लासिफिकेशन मेथड कशाच्या भरोशावर राहील आपली? सिमिलॅरिटी अँड डिसिमिलॅरिटी. इट विल, बघा काय म्हटलं, इट विल मेक इट व्हेरी इझी टू द स्टडी ऑफ ॲनिमल. तुम्हाला इझी गेलं पाहिजे कशासाठी? ॲनिमलचा स्टडी करण्यासाठी. त्यासाठी जे मेथड डेव्हलपमेंट केलेली आहे त्या मेथडला आपण म्हणतो ॲनिमल क्लासिफिकेशन. क्लिअर. क्लिअर झालं सगळ्याला. बघा आता हे जरूरत का पडली त्याचं कारण पण आपण पाहून की मी पहिले सांगितलेलं आहे की अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडी. आजचा जो स्टडी आहे मी थोडा रेड कलरचा पेन यूज करतो, हायलाइट होऊन जाईल तुम्हाला. अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडी म्हणजे आजचा स्टडी आपल्याला काय सांगते की अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन स्पेसीज आपल्याकडे अवेलेबल्स आहे. किती आहे? 7 मिलियन स्पेसीज. 70 लाखच्या जवळपास 70 लाख स्पेसीज आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचा स्टडी करण्यासाठी आपल्याला काही ना काही इझी मेथड लागेल ना, तर ते इझी मेथड आहे तुमची ॲनिमल क्लासिफिकेशन. क्लिअर. क्लिअर झाला पूर्ण कॉन्सेप्ट. आता बघा की काय गोष्टी येतं तुमच्या पुस्तकानं सुरुवातीला दिलेलं आहे. मी थोडंसं उलटपुलट केलेलं आहे. माझ्या पद्धतीने मी लेक्चर अरेंजमेंट केलं. काय म्हटलं की यू मस्ट बी लुकिंग द व्हेरायटी ऑफ ॲनिमल अराउंड यू. तुमच्या आजूबाजूने जे ॲनिमल्स आहेत त्याला ऑब्झर्व करा म्हणतात. जसं की मी तुम्हाला ही इमेज दिलेली आहे. ठीक आहे. या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या टाईपचे ॲनिमल्स आहे. काही पाण्यामध्ये ॲनिमल्स असतील, काही जंगलामध्ये ॲनिमल्स आहे, आजूबाजूने बसलेले ॲनिमल्स आहे. ठीक आहे. या व्हेरियस ॲनिमल तुम्ही काय करा त्याच्यामध्ये ऑब्झर्व करा. ठीक आहे. कोणी पाण्यामध्ये आहे. बेसिकली काय की डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल तुम्हाला पाहायला भेटते तुमच्या आजूबाजूने जेवढे बी आहे. जसं की मायक्रो ऑर्गॅनिझम असतील त्याच्यामध्ये काही बिग ॲनिमल्स आहे, काही स्मॉल ॲनिमल्स आहे. हे इमेज तुम्हाला कम्प्लिटली सांगते की यू मस्ट बी लुकिंग द व्हेरायटी ऑफ ॲनिमल अराउंड यू. तुमच्या आजूबाजूनं काय ॲनिमल्स आहे. क्लिअर. पाहिली सगळ्यांना इमेज पाहिली ते. तर बघा त्या इमेजमध्ये काय म्हटलेलं आहे की सम ॲनिमल्स आर स्मॉल अँड बिग. काही छोटे ॲनिमल पण होते, काही मोठे ॲनिमल पण होते, काही स्मॉल बेसिकली काही बिग्स ॲनिमल त्याच्यामध्ये अवेलेबल्स होते. त्यानंतर बघा की त्याच्यामध्ये तुम्हाला दिसले असेल काही टेरेस्ट्रियल म्हणजे काय जमिनीवर राहणारे, काही तुमचे ॲक्वॅटिक म्हणजे पाण्यात राहणारे पण तुम्ही ऑब्झर्व केले असतील. अगेन्स्ट काय क्रॉल्स ऑन लँड्स म्हणजे लँड्सवर सरपटणारे. जसं की त्याच्यामध्ये जसं की काही क्रोकोडाईल्स वगैरे असतील जे की सरपटतात, जसं की स्नेक वगैरे आहे जे की सरपटतात. तर क्रॉल्स ऑन लँड पण तुम्हाला त्याच्यामध्ये काही ॲनिमल दिसतात. डायव्हर्सिटी ऑफ ॲनिमल आपण सांगत आहे याच्यामध्ये. ठीक आहे. थोडं फास्ट होत असेल तर आपण स्लो पण करू. तुम्ही लेक्चर स्लो करून पण पाहू शकता, पुन्हा पण पाहू शकता. ठीक आहे. भरपूर काही असे ॲनिमल्स आहे. ठीक आहे. मी थोडंसं लाईव्ह लेक्चर घेत आहे. त्यानंतर बघा काही तुमच्या ज्या कमेंट्स येत असेल तर ते कमेंट्स मी सध्या तर वाचू शकत नाही. तुमच्या म्हणजे बेसिकली काय तुमची जर कमेंट्स असेल तर मी नंतर तुमच्या कमेंट्सवर रिप्लाय देईन. क्लिअर. तर बघा काही ॲनिमल्स काय क्रॉल्स ऑन लँड्स म्हणजे जमिनीवर पण सरपटतात. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर काय म्हटलं की स्विम ऑन वॉटर. काही ॲनिमल तुम्ही त्या चार्टमध्ये बघितलं, त्या पिक्चरमध्ये बघितलं की काही पोहत पण आहे, जसं की फिश वगैरे आहे. ठीक आहे. काही फिश वगैरे आहे जे की काय करतात स्विम करतात ऑब्विसली गोष्ट आहे. त्यानंतर काय म्हटलं की काही असे पण ॲनिमल तुम्ही त्याच्यामध्ये ऑब्झर्व केले असेल की फ्लाय इन एअर, काही उडत असेल जसं की बर्ड्स आहे. ठीक आहे. बर्ड्स पण आहे जे की उडतात, हवेत उडतात, असे पण ॲनिमल आपल्या अराउंडमध्ये प्रेझेंट राहतात. त्यानंतर काय म्हटलं की स्केल ऑन स्किन, खवले बॉडी, जसं की क्रोकोडाईल्स आहे. क्रोकोडाईलच्या याच्यावर खवले जसं की हे तुम्हाला डायग्राम दिसते, हे क्रोकोडाईलचे डायग्राम आहे. याच्यामध्ये तुम्हाला जे स्किन दिसते तुम्ही स्किन ऑब्झर्वेशन करा की त्याच्यावर खवले बॉडी आहे. बेसिकली खवले म्हणतात आपल्या मराठीमध्ये, त्याला स्केल म्हणतात. स्केल ऑन स्किन. ठीक आहे. आपल्या बॉडीवर त्याच्यावर काय प्रेझेंट आहे? स्केल प्रेझेंट आहे. त्यानंतर काय म्हणू शकतो की फेदर्स अँड हेअर्स. फेदर्स म्हणजे काय? पंख बरेचसे काही जसे की बर्ड्स आहेत, बर्ड्सवर काय प्रेझेंट राहतात? पंख. आणि जे की म्हणू शकतो की भरपूर काही असे मॅमल्स आहेत ज्याच्याकडे हेअर प्रेझेंट आहे. क्लिअर. जे की हेअर प्रेझेंट आहे. असे डायव्हर्सिटी तुम्हाला ॲनिमल पाहायला मिळतील तुमच्या अराउंडमध्ये. क्लिअर झालं इथपर्यंत? इंट्रोडक्शन लक्षात आलं तुम्हाला? ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण हे पण डिस्कस करणार आहे की ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन, की ट्रॅडिशनल मेथड कोणती होती ॲनिमल क्लासिफिकेशनची वर्गीकरण करण्याची. क्लिअर. आता बघा की ॲनिमल क्लासिफिकेशनची जी ट्रॅडिशनल मेथड आहे ते सिंपल दिलेली आहे, ज्याच्यावर काय आहे तुमचं बेसिकली प्रेझेंट अँड ॲब्सेंट. म्हणजे काही असे ग्रुप आहे ज्याच्याकडे त्या गोष्टी प्रेझेंट राहतील आणि काही असे ग्रुप आहे त्याच्याकडे ॲब्सेंट राहतील. त्या बेसिसवर ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन केल्या गेलं आहे. क्लिअर.
तर मग ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन बघा, ट्रॅडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये कोणत्या बेसिसवर दिलेलं आहे, ॲब्सेंट अँड प्रेझेंट. आणि त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की नॉन कॉर्डेट त्यानं एका साईडने टाकून दिले आणि त्यानंतर काय केले त्यानं कॉर्डेट एका साईडने टाकून दिले. क्लिअर, नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट. आता बघू की नॉन कॉर्डेट कशा पद्धतीने क्लासिफाय केले आणि कॉर्डेट कशा पद्धतीनं क्लासिफाय केले. बघा काय म्हटलेलं आहे की बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय म्हटलेलं आहे. ठीक आहे, बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. क्लिअर, रॉड लाईक नोटोकॉर्ड. आता नोटोकॉर्ड काय असते ते पाहून घेऊ. मी इथं डायग्राम देऊन देईन, ते दिसते तुम्हाला, जे की तुम्हाला इमेज दिसते. एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये तुम्ही नोटोकॉर्ड पाहू शकता. त्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता नोटोकॉर्ड म्हणजे बेसिकली काय. आता बघा या इमेज सोडून आपण पाहू. जसं की फॉर एक्झाम्पल हे एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये अशा पद्धतीचं जे दिसते तुम्हाला. ठीक आहे, हे एम्ब्रॉनिक स्टेज आहे. एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल, त्याच्यामध्ये जे नोटोकॉर्ड बेसिकली काय की एक सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आहे. ज्यावेळेस तुम्ही अडल्ट होता ना, तर अडल्ट होत असताना जे नोटोकॉर्ड कशामध्ये फॉर्म होते, तुमची जे बॅकबोन आहे त्यामध्ये फॉर्म होते. आणि जे बॅकबोन आहे जे की तुम्हाला बेसिकली स्टँडअप करण्यासाठी किंवा कोणतेही स्टँडअप करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करते, त्याला नोटोकॉर्ड म्हणतात. जे नॉन कॉर्डेट आहे, नॉन कॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट नाही आहे, तर मग इकडे काय राहतील, प्रेझेंट राहतील. प्रेझेंट अँड अब्सेंटच म्हटलेलं आहे की बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड. क्लिअर, कॉर्डेटामध्ये काय नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, इथं प्रेझेंट नाही आहे. पहिला पॉईंट समजला. सेकंड पॉईंट बघा काय आहे, जे की तुमची गिल स्लाइड्स आहे आर अब्सेंट. गिल स्लाइड काय असते पहिले समजून घेऊ आपण. गिल्स तुम्ही फिशमध्ये पाहू शकता, फिशमध्ये ऑब्झर्वेशन करू शकता. जसं की मी डायग्राम देऊन देईन फिशची. फिशमध्ये जे गिल्स राहतात, जिथून जे रिस्पिरेशन करतात. गिल्सचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन काय, रिस्पिरेशन करणे. रिस्पिरेशन म्हणजे काय की बेसिकली गॅसेस एक्सचेंज तुम्ही समजू शकता. रिस्पिरेशन म्हणजे तेवढा पोर्शन नसतो. रिस्पिरेशन पूर्णतः एनर्जी जनरेशन पर्यंत राहतो, पण गॅसेस एक्सचेंज ज्यावेळेस होते ते गिल्स थ्रू होते. त्याला आपण काय म्हणतो, गिल्स लाईट आर ॲब्सेंट, म्हणजे याच्याकडे प्रेझेंट नाही आहे. अलग लक्षात, कोणाकडे, तुमच्या नॉन कॉर्डेटाकडे. पण इकडे काय तुमचं गिल्स लाईट आर प्रेझेंट. आता कॉर्डेटामध्ये तर आपणही येतो, मग आपल्याकडे गिल्स प्रेझेंट आहेत का, नाही. आज गिल्समध्ये कशामध्ये कन्वर्ट झालं, आपलं लंग्समध्ये. लक्ष इथपर्यंत गिल्स पासून आपल्याकडे लंग्स प्रेझेंट आहे, कोणाकडे गिल्स प्रेझेंट आहे. क्लिअर. पण आपण जर एम्ब्रॉनिक स्टेजला जर गेलो ना, आपल्या एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये ज्यावेळेस इनिशियल स्टेज दाखवून एम्ब्रॉनिक आपण ऑब्झर्वेशन पण केलेलं आहे, जे की आपण बघितलेलं आहे ते तिकडे म्हणजे मॉर्फॉलॉजिकल म्हणजे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन्समध्ये माझे लेक्चर तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये एम्ब्रॉलॉजिकल एव्हिडन्सेस पण बघितले आपण, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊ शकते की गिल्स आपल्याला एम्ब्रॉलॉजिकल स्टेजमध्ये अवेलेबल राहतात. ठीक आहे, तर मग याच्याकडे जे नॉन कॉर्डेट आहे याच्याकडे अब्सेंट आहे, याच्याकडे काय तुमचे प्रेझेंट आहे. क्लिअर, क्लासिफिकेशन मेथड समजून राहिली. त्यानंतर बघा काय म्हटलं की नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट इट ऑन द वेंट्रल साइडमध्ये नर्व कॉर्ड. आता पहिले नर्व कॉर्ड पाहून घेऊ. आपलं नर्व जे नेटवर्क राहते ना, जे की नर्वस सिस्टम बनवते, ते नर्व कॉर्ड राहते इनिशियल स्टेजमध्ये, जे की तुम्हाला मी डायग्राम पण देऊन देईन. ज्याच्यापासून नर्व सेल बनतात, नर्व नेटवर्क बनते, ब्रेन आपला बनते. हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे नर्व सेलनं बनलेलं आहे, आपल्या नर्वस सेलनं बनलेलं आहे. मग हे जे नर्व सेल राहते याचा एक कॉर्ड प्रेझेंट राहते बेसिकली एम्ब्रॉनिक स्टेजमध्ये. तर मग काय म्हटलेलं आहे की नॉन कॉर्डेटमध्ये नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट, हे तर प्रेझेंट आहे, पण कोणत्या साईडला, तुमच्या वेंट्रल साईडला. वेंट्रल साईड म्हणजे कोणती साईड, तुमची खालची साईड. खालच्या साईडला प्रेझेंट राहते वेंट्रल साईड. क्लिअर, वेंट्रल म्हणजे खालची साईड. आता खालची साईड म्हणजे काय, जसं की आपण 4 पायावर चालवतो, तर आपली वरची साईड म्हणजे बॅक साईड झाली. क्लिअर, त्याला आपण डॉर्सल साईड म्हणतो, आणि खालची साईड म्हणजे वेंट्रल साईड. तर म्हणजे काय, वेंट्रल साईडमध्ये इथं प्रेझेंट आहे. त्यानंतर बघा की कॉर्डेटामध्ये काय म्हटलं की नर्व कॉर्ड इज प्रेझेंट, दोन्ही याच्यामध्ये प्रेझेंट आहे, बट ऑन अ डॉर्सल साईड ऑफ बॉडी. डॉर्सल साईड म्हणजे वरची साईड. क्लिअर, आपण जर याला अशा पद्धतीने केलं तर आपली हे जे आहे हे डॉर्सल साईड आहे, आणि डॉर्सल साईडमध्ये आपलं काय राहते, नर्व कॉर्ड प्रेझेंट राहते. क्लिअर झाली इथपर्यंत. काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा, कमेंट पण पाहणार आहे मी तुमच्या. त्यानंतर काय म्हटलेलं आहे की हार्ट. आता लास्ट जो टॉपिक आहे तो तुमचा हार्ट प्रेझेंट इट इज ऑन द डॉर्सल साईड. म्हणजे याचा हार्ट कुठे प्रेझेंट राहतो, डॉर्सल साईड प्रेझेंट राहतो. कशाचा, तुमच्या नॉन कॉर्डेटचा. क्लिअर. आणि त्यानंतर जर आपण बघितलं की हार्ट इज प्रेझेंट ऑन अ वेंट्रल साईड ऑफ बॉडी. क्लिअर, वेंट्रल साईड म्हणजे खालची साईड, मी पहिलेच सांगितलं. कॉर्डेटामध्ये बघा आपला हार्ट कुठे प्रेझेंट आहे, वेंट्रल साईडनं प्रेझेंट आहे. इथं प्रेझेंट आहे आपला हार्ट, डायफ्रामच्या वरच्या साईडनं प्रेझेंट आहे. तर मग आपण जर बेसिकली आज आपण स्टँडअप होतात दोन याच्यावर. क्लिअर, एक मिनिट
बघा आपण काय होत आहे, आपण बेसिकली 2 पायावर उभा आहोत पण आपण 4 पायावर चालायचो पहिले, जे आपण ड्रायोपॅथिकच जर आपण बघितलं नकल वॉकल्स होते ते नकल्स वॉकल्समध्ये जर आपण विचार केला तर आपला हार्ट कोणत्या साईडने येईल, मग तुमच्या बेसिकली वेंट्रल साईडने येईल. क्लिअर. आणि याच्या अपोजिट जर विचार केला तर नॉन कॉर्डेटमध्ये कुठे आहे, तुमच्या डॉर्सल साईडमध्ये प्रेझेंट आहे. क्लिअर. तर हे जे क्लासिफिकेशन आहे तुमचं ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन आहे. आणि ट्रॅडिशनल मेथड नंतर काय अपडेट आले, कशा पद्धतीने आपण ॲनिमल क्लासिफिकेशन केलं ते तर आपण समोर पाहणारच आहे. क्लिअर. इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांना. काही डाऊट्स आहेत का, काही डाऊट्स आहेत का रे? जर डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करा, मी तुमचं कमेंटचं आपण आन्सर देईन, त्याच्यामध्ये तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करीन. क्लिअर. तर हे ॲनिमल क्लासिफिकेशनचं एक इंट्रोडक्शन लेक्चर जे की आज आपण डेव्हलपमेंट केलेलं आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर तुम्ही चॅनलवर आले तर नक्की सबस्क्राईब करा, स्टेट बोर्ड असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला एक अमेझिंग इन्फॉर्मेशन, एक इन्फॉर्मेटिव्ह इन्फॉर्मेशन तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे आणि ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे. थँक्यू.